स्वाती ही म्हणजे अगं मागे नाही का आमच्या सोसायटीत येऊन गोड गोड बोलून आम्हाला फसवून गेली ती. ए बाई काय बोलतेस तू? कोणती सोसायटी? अगं रस्त्याच्या पलीकडे पतित पावन सोसायटी. अच्छा, पतित पावन सोसायटी. तिथे येऊन बरं मी काय गोड बोलून फसवलं? कशाबद्दल बोलतेस तू? अगं म्हणे महिनाभर काही न खाता काही डाएट न करता वजन कमी करण्याचा रामबाण उपाय आहे माझ्याकडे. बरोबर. मग केला का उपाय? अगं उपाय कसा करणार? मग काय केलं तुम्ही? तू म्हणे की एक मी आयडिया सांगितली होती तुम्हाला. नवऱ्याशी गोड गोड बोलून महिनाभर त्याला सुट्टी घेऊन घरी राहायला सांगायचं. केली का सुरुवात? पुढे काय केलं? आणि त्याने 2 फायदे होतील. त्याला म्हणे घरी राहून काय करायला शिकवायचं? त्याला स्वयंपाक करायला शिकवायचं. बरोबर. त्यामुळे काय होईल? एक तर तो स्वयंपाक करायला शिकेल आणि तोपर्यंत बोल बोल हे महत्वाचं आहे. सुरुवातीला त्याला फोडणी घालणे, भाजी चिरणे हे शिकवायचं, कुकर लावणे. अगदी तुझी ग्रहण शक्ती तर एकदम सुंदर आहे हा. त्यामुळे काय होईल? आणि मग हळू त्याला मीठ, मिरची, मसाला किती आणि कसा वापरावा हे शिकवायचं. अगदी बरोबर. मग पुढे काय? त्याचा काय उपयोग झाला सांग बघू. म्हणजे त्याने केलेले पदार्थ न कमी खाल्ल्यामुळे आपला वजन आपोआप कमी होईल. त्याने केलेला भांड्यांचा पसारा, तो झाडू, तो गोता मारून आपला फिटनेस योग्य राहील. मग आहे की नाही उत्तम उपाय? झाला की नाही उपयोग? अगं उत्तम. याचे उलटे परिणाम झाले. उलटे परिणाम ते कसे काय? अगं माझ्या नवऱ्याला आधीपासूनच जेवण बनवायला येत होतं आणि हे मलाच माहिती नव्हतं. मग छुपा रुस्तमच आहे तुझा नवरा. अगं हो, त्याने इतके उत्तम महिनाभर पदार्थ बनवले आमचे खानदेशी. मस्त गावरान मटण, खापराच्या पुरणपोळ्या, पाटवड्या, मस्त फुलके, कानोले आणि ते खाऊन मी चांगलेच गरगरीत झाले. तुझी तर मजाच झाली. तुझ्याकडे बघून तर वाटत नाही. तू तर एकदम फिट दिसते आहे. अगं कसं वाटेल, कारण मी तेव्हापासून या लाईफ ऑन योगा क्लासमध्ये यायला लागली ना. ते काय आहे? आणि कोणाला भेटायचं? त्याचे काय फायदे होतात? म्हणजे सकाळी उठणे पहाटे, मस्त निसर्गरम्य परिसरात चालत जाणे आणि सगळ्या नवनवीन मैत्रिणींना भेटणे आणि मस्त संगीताच्या तालावर एक्सरसाइज करणे. त्याच्याने मला खूप दिवसभर फ्रेश अगदी ताजेप्रमाणे मी राहते. खूपच छान. इतके फायदे. मग मला सांगशील का लाईफ ऑन योगा कुठे आहे? मी सुद्धा येऊ शकते का? आणि फी किती आहे बरं? अगदी विनामूल्य आहे. विनामूल्य? माझा तर विश्वासच बसत नाही आहे. आणि विशेष म्हणजे दुधात साखर. तिथे सगळ्या विविध प्रकारचे मस्त सण साजरे केले जातात आणि महत्त्वाचे दिवस देखील साजरे केले जातात. अरे वा, खूपच छान. अगदी आनंदाने साजरे करतो. मस्त. मग मी पण येऊ शकते का तिकडे? मी ना माझ्या इतर मैत्रिणींना सुद्धा घेऊन येईल. त्यांनाही छान उपयोग होईल. मला ॲड्रेस पाठवा आठवणीने. हो नक्की पाठवते ॲड्रेस. आणि अगदी म्हणजे तुझी जी कल्पना आहे ना की तू तुझ्या सगळ्या मैत्रिणींना इथे क्लासमध्ये घेऊन ये, ती मला खूप आवडली. कारण आमच्या या योगा क्लासमध्ये गायत्री मॅडम आणि प्रभा मॅडम यांचा एकच उद्देश आहे की दैसरमधील जास्तीत जास्त महिलांना या योगा क्लासचा फायदा कसा होईल आणि त्यांचं आरोग्य निरोगी कसं राहील आणि जो फिटनेस आणि जे वजन आहे ते नियंत्रित कसं राहील, हाच त्यांचा मूळ हेतू आहे. खूपच छान. आणि इतकं जवळ आहे. मी पण उद्यापासून नक्की येईन सकाळी 6:30 वाजता. भेटूया.